तिसऱ्या वर्षी सुद्धा माझ्याकडं व्याख्यान सेवा आलेली आहे. त्याच्या अगोदर आता 3 दिवस पूर्ण होऊन गेलेल्या 4था दिवस आहे शिबिराचा. 5वा पहिल्या दिवशी व्याख्यान 5वा दिवस आहे. तुम्ही आतापर्यंत संत कानोपात्रा, त्याच्यानंतर ताराराणी, महाराणी ताराराणी, आणि काल तुम्ही डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावर व्याख्यान ऐकलेले आहे. पहिल्या दिवशी हरिभक्तीपरायण वाळके महाराजांचं व्याख्यान झालं. दुसऱ्या दिवशी व्यसनमुक्त योग संघाचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर साहेब यांचं व्याख्यान झालं. आणि काल डॉक्टर काळेंचं व्याख्यान झालं. आज माझं नियोजित व्याख्यान आहे. हा जो संस्कार वर्ग आहे अतिशय उत्तम प्रकारे चाललो आहे. उत्तर यामध्ये संख्या वाढते आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चाललेलं आहे. त्यांना योग्य अशी खंबीर साथ देत आहे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज कोमने, हरिभक्तीपरायण संभाजी काळे, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज ढवळे, महेश महाराज गायकवाड आणि प्रवीण कडाकणे महाराज आणि उपमन्यू महाराज वाळके या महाराज मंडळींची आणि महाराजांना योग्य अशी साथ आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमची भी चांगली साथ आहे. तुम्ही विद्यार्थी जर एवढ्या मोठ्या संख्येने नाही आला तर मग इतर कुणाला सांगायचं असेल ना. आणि याच्यामध्ये ग्रामस्थ असतात, अन्नदाते असतात, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि जे ज्ञानदान करणारे व्यक्ती असतात यांच्या मार्गदर्शनाने ही आत्ताचं जे आपलं संस्कार शिबिर चालू आहे अतिशय उत्तम चाललेलं आहे. या वर्षीच्या संस्कार शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी फार मोठं काम केलं, कर्तबगारी दाखवली, अशा इतिहासातील स्त्रियांचं जीवन चरित्र तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. आगळा वेगळा उपक्रम या वर्षी राबवलेला आहे महाराजांनी. आणि आजचं हे 4थं पुष्पाठ, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, असं आपल्या वेदामध्ये शास्त्रामध्ये म्हटलेलं. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो, स्त्रीचं पूजन होतं, त्या ठिकाणी देवता निवास करतात. वेद काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना मानाचं स्थान आहे. अगदी जनकाच्या दरबारामध्ये सुद्धा गार्गी नावाची विदुषी होती. ज्यावेळी असा एक प्रश्न प्रसंग आला की ब्रह्मनिष्ठ कोण, कोणाला ब्रह्मनिष्ठ म्हणायचं हे ठरवण्याचा अधिकार गार्गीला दिला होता जनक राजे. म्हणजे फार पुरातन काळापासून आपल्याकडे स्त्रियांना मानाचं स्थान आहे. इतिहास पाहिला तर आपण राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले, अशा राष्ट्रमाता जिजाऊ, त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकर, नंतर आज मी ज्यांच्याबद्दल सांगणार आहे ते झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्या इतिहासातल्या स्त्रिया. अलीकडच्या काळामध्ये अगदी कंडक्टर पासून पायलट पर्यंत स्त्रिया अगदी आत्मविश्वासाने काम करतायत. आणि असं जरी असलं तरी पूर्वीचा इतिहास पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्या स्त्रियांनी इतिहास घडवलेला आहे त्या बहुतेक परित्यक्ता होत्या किंवा विधवा होत्या. अशा स्त्रियांनी इतिहास घडवलेला आहे. अहिल्याबाई होळकर विधवा होत्या. त्याच्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई
त्या सुद्धा विधवा होत्या. जिजाऊंचा आपण विचार केला तर शहाजीराजे बंगलोरला होते आणि त्या शिवाजी महाराजांना घेऊन तिथं महाराष्ट्रात आल्या आणि त्यांना छत्रपती बनवलं. म्हणजे दुर्दैवाने त्यांना पतीला सोडून बाजूला राहावं लागलं. असं जरी असलं तरी अलीकडच्या काळामध्ये काही स्त्रियांनी इतिहास घडवलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या पतीची मोलाची साथ आहे. अशाही काही स्त्रिया आणि आता तर स्त्रियांना 50% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. स्त्रियांचं सगळं काही व्यवस्थित चाललंय असं आपण म्हणायचं नसतं. ठीक आहे. आपण काय करतो, स्त्रीला देवी बनवतो आणि देवाच्या कोणाच्याच कुठेतरी ठेवतो आणि मग तिला सगळा विकासच तुमचा. अलीकडच्या काळात जरी आपण पाहिलं ना, एखाद्या गावचे सरपंच स्त्री असते परंतु कारभार बराचसा पुरुषच पाहत असते, म्हणजे मालकच पाहत असतात. तर असं कसं आपल्याला लक्षात येतंय. पण तरीही वातावरण एकंदरीत चांगलं आहे. स्त्रिया अतिशय खंबीरपणे आज बऱ्याच मुली इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, परदेशात जातात, खंबीरपणे वावरतात. म्हणजे स्त्रियांची प्रगती झालेली आहे. खेळाडू आहेत. कुठेही स्त्री मागे राहिलेली नाही. किंबहुना आता आपण आज 12वीचा निकाल लागला मला वाटतं, तर या निकालामध्ये जर पाहिलं तर बऱ्याचशा पहिल्या क्रमांकाला मुलीच असतात. कुठले हायस्कूल पास, ज्युनियर कॉलेज पास, तिथं पहिला नंबर मुलींचाच आलेला असतो. तर अशा पद्धतीने या मुली आपलं कर्तृत्व सिद्ध करताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. आज मी बोलणार आहे, मला जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये मी झाशीची राणी लक्ष्मीबाई, एक थोर क्रांतिकारक, जिच्याकडून अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांनी प्रेरणा घेतली, अशा थोर क्रांतिकारक झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं मी चरित्र सांगणार आहे. त्यांना फार थोडं आयुष्य लाभलं, फक्त 23 वर्ष. आणि 23 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये ही 14 महिने अक्षरशः लखलखली. आता त्यांचा इतिहास सांगायचा म्हटलं तर आपल्याला अगदी त्यांच्या पूर्वजांकडे जावं लागेल. तर सातारा जिल्ह्यामध्ये वाईचं एक नेवाळकरांचं घराणं, त्या नेवाळकरांच्या घराण्यामध्ये कृष्णराव नेवाळकर हे पेशव्यांकडं चाकरीला होते. पेशव्यांच्या दरबारात त्यांना मोठं मानाचं स्थान होतं. कृष्णरावांचे चिरंजीव बळवंतराव हेही पुढं पेशव्याच्या सैन्यामध्ये मोठ्या अधिकारावर होते. बळवंतरावांना पुढे 2 मुलं झाली. त्याच्यात एक मोरोपंत आणि दुसरे सदाशिवराव. हे सुद्धा परंपरेने पेशव्यांच्या चाकरीतच राहिले. आणि याच्यातले मोरोपंतराव हे आपली जी आजची नायिका आहे त्यांचे वडील आहे. बघा पुढं काय झालं, 1818 साली पेशवाई बुडाली. दुसरे बाजीराव यांच्या काळामध्ये ही पेशवाई बुडाली. इंग्रजांनी ही पेशवाई का दिसली, इंग्रजांनी बाजीरावांच्या पुढे प्रस्ताव मांडला की तुम्हाला 5 लाख रुपये पेन्शन दिली जाईल, खूप मोठं द्रव्य दिलं जाईल, तुम्ही पुन्हा सोडायचं आणि उत्तर प्रदेशामध्ये बिठूर नावाचं गाव आहे ज्याला ब्रह्मावर्त असं म्हणतात, त्या गावी तुम्ही जायचं. आता बाजीरावांनी ही अट मान्य केली आणि त्यानुसार दुसरे बाजीराव पेशवे बिठूरला म्हणजे ब्रह्मावर्ताला निघून गेले. मग त्याचबरोबर त्यांचे बंधू चिमाजीराव हे काशीला गेले आणि मग मोरोपंत, चिमाजीरावांची मोरोपंतावर विशेष स्पर्धी होती म्हणून मोरोपंत चिमाजीरावांच्या बरोबर काशीला गेले. पुढे येता अवकाश
मोरोपंतांना एक कन्या रत्न प्राप्त झालं. 19 नोव्हेंबर 1835 ला मोरोपंतांच्या पत्नी भागीरथीबाई यांच्या उदरी कन्यारत्न जन्माला आलं. मुलगी अतिशय सुंदर देखणी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. आईचं सौंदर्य घेऊन जन्माला आली होती. भव्य कपाळ होतं, सरळ नासिका होती, लहान लहान चिमुकले असे ओठ होते आणि हरणासारखे चपोरे असे डोळे होते. अशी सुंदर मुलगी त्या ठिकाणी जन्माला आली. मोरोपंतराव आणि भागीरथीबाई यांना खूप आनंद झाला. कारण ती त्यांची पहिली वहिली मुलगी होती. पहिलं अपत्य होतं, एकुलतं एक अपत्य होतं. तिचं नाव मनकर्णिका ठेवण्यात आलं. पण एवढ्या मोठ्या नावाने तुम्ही तिला हात मारत नसत, त्याचा सर्च फरक केला म्हणून. आणि म्हणूनच पुढं घरातले लोक बोलवायचे. परंतु मोरोपंतांची ती लाडकी शबिली होती. मोरोपंत तिला शबिली म्हणून हात मारायचे. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं, पण नियतीला हे मान्य नसतं. काय झालं म्हणून ते सगळे लाडकोड पुरवले जात होते. एकुलतं एक अपत्य होतं. पण म्हणून 4 वर्षाची झाली आणि काय झालं, आकस्मिक मनूचं मातृछत्र हरपलं. म्हणजे भागीरथीबाईंचं निधन झालं. मोरोपंतांचा संसार मोडला. मोरोपंतांना हा फार मोठा धक्का होता. भागीरथीबाई गेल्या हे बाजीरावांना कळालं. बाजीरावांचे आणि मोरोपंतांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. मग बाजीरावांनी मोरोपंतांना बिटोरला म्हणजे ब्रह्मावर्ताला बोलवून घेतलं. मोरोपंतांनी आणि बाजीरावांनी या लहानच्या मुलीचे लाडकोड केले. मोरोपंत बाजीरावांच्या वाड्यातच राहत असत. तिथंच ते कामाला होते आणि वाड्यातच राहत असल्यामुळं त्या पेशव्यांच्या घरी ती छोटी मनू फार अल्लड होती. परंतु समजदार होती. समजदार का होती तर कोणत्याही मुलीचं मातृछत्र किंवा पितृछत्र हरपलं तर परमेश्वर त्यांना समजदारपणा देतो. आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच इतिहास पुरुष असतील, इतिहासामध्ये स्त्रिया असतील, त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांचं लहानपणी मातृछत्र किंवा पितृछत्र हरपलेलं असतं आणि तेच खरं तर संघर्ष करायला शिकतात आणि त्यांचं जीवन पुढं उज्ज्वल होत असतं. तसंच त्या ठिकाणी ही मनू जी होती ती अवकळ होती, परंतु समजदारही होती, अल्लड होती, तिकडून तिकडून पळायची. आणि मनूला पाहिलं की बाजीरावांना वाटायचं आपल्याला संतान नाही. बाजीराव पेशव्यांना सुद्धा काही मूलबाळ नव्हतं. मग त्यांच्या डोक्यात असा विचार आला की आपणही एखादं दत्तक बालक घ्यावं, एखाद्या बालकाला दत्तक घ्यावं असा विचार आला. आणि मग नानासाहेब म्हणून एक बालक होता, अतिशय देखणं बालक, सुंदर आणि तुणतुणीत असा मुलगा. त्याला नानासाहेबांनी दत्तक घेतला. सॉरी, कुणी दत्तक घेतला? बाजीरावांनी दत्तक घेतला. कोणाला? नानासाहेबांना दत्तक घेतला. हा, तर नानासाहेबांना दत्तक घेतला. नानासाहेबांबरोबर त्यांचे 2 भाऊ होते, एक बळवंतराव आणि दुसरे रावसाहेब. ते सगळे त्या वाड्यातच राहत, लहानाचे मोठे झाले. आता तिची मनू होती, मनू आणि नाना त्यांच्यामध्ये पहिल्यापासून बहीण भावाचं नातं. नानाने मनूला आपली बहीणच मानली होती. मग सगळं शिक्षण वगैरे मनूला नाना बरोबर दिलं गेलं. नाना बरोबर सगळे लाडकोड झाले आणि मनूला काही मैत्रिणी नव्हत्या. मनूला मुलींचा जास्त सहवास लागला नाही, म्हणून तिला भातुकलीचा खेळ कधी आवडला नाही. भावना भावलीचा खेळ मनूला कधी आवडला नाही. मग तिला काय आवडायचं? तिला आवडायचं की
घोडदौड करावी, घोड्यावर स्वार व्हावं, तिरंदाजी करावी, नेमबाजी करावी, बंदूक चालवावी, तलवार चालवावी, अशा प्रकारचे पुरुषी खेळ खेळण्यात तिला म्हणजे जास्त रुची होती आणि त्याप्रमाणे तशाच पद्धतीने तिला ट्रेनिंग बी दिलं जात. एक दिवस काय झालं, मनू संध्याकाळच्या वेळेस या वेळेस घोड्यावर दौड करत होती गंगेच्या किनारी, नदीच्या किनारी, आणि तिचा घोडा आपला चालला होता तुडक्या चालीवर. तेवढ्यात मागून दोन घोडेस्वार आले आणि तिला ओलांडून पुढे गेले. मनूला थोडस चिड आहे, ते माझ्या पुढे जातात काय. तर ते कोण होते, एक होता नाना आणि दुसरा होता तात्या. नाना म्हणजे नानासाहेब पेशवे पुढचे आणि तात्या म्हणजे तात्या पुढे. मग तिला जरा थोडस आपल्या पुढे पुढे जर सायकल चालवत असताना ओव्हरटेक केलं तर आपल्याला कसं जरा थोडस स्पीड येते, मग आपण पुन्हा जरा ईर्षेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तसं मनूने काय केलं, वेशाने घोड्याला चाच मारली आणि घोड्याची गती वाढवली आणि गती वाढवून ती नानाला आणि तात्यांना ओव्हरटेक करून गेली आपल्यावर, ठीक आहे, त्यांना ओलांडून पुढे गेली. आता पुन्हा नानाला काय वाटलं की आपल्याला आता मनूच्या पुढे जायला पाहिजे. मग पुन्हा नानाने घोड्याची गती वाढवली, गती वाढवली, पण गडबडीत काय झालं, गती वाढवल्यानंतर नानाचा घोडा अचानक कोसळल्यानंतर घोडा खाली पडला, नानाही खाली पडला आणि खाली कुठेतरी वाळलेल्या लाकडाचं दणकूस होतं, त्याच्या डोक्याला जखम झाली. नानाच्या जखमेतून रक्त व्हायला लागलं आणि मग तिथं मनू गेली. मनूला हाक मारली त्याने, मनू मी पडलोय मला वाचव. मग मनू परत माघारी फिरली, घोड्यावरच बसलेली होती. नानाला सांगितलं हात वरती कर. नानाने हात वरती दिला, तसंच त्याला वरती ओढून घेतलं, घोड्यावर टाकलं. नानाचा जो घोडा होता तो तबेल्यामध्ये गेला, रिकामाच घोडा. आता त्याच्यानंतर पाठीमागून तात्या आला. तात्या म्हणला, अरे म्हणू नानाला खूप मोठी जखम झालेली आहे. म्हणून म्हटले काय विषयच नाही, थोडं तरतडलंय, लवकरच बरं होईल. म्हणजे मनू धाडसी होती आणि मग ती मनू नानाला घेऊन राजवाड्यात आली. तर रिकामा घोडा आलेला पाहून बाजीरावांना चिंता निर्माण झाली, आता काय झालं. थोड्याच वेळाला त्यांना समोरून एक घोडा येताना दिसला. वयानुसार बाजीरावांची दृष्टी थोडीशी आजू झाली होती. त्यांनी मोरोपंतांना विचारलं, घोड्यावरून कोण येत आहे. मोरोपंतांनी सांगितलं, माझी कन्या घोड्यावरून येत आहे आणि तिच्या बरोबर नाना सुद्धा घोड्यावर बसलेला आहे. दोघांचेही कपडे रक्ताने माखलेले आहेत. त्यांना आणखी चिंता वाटते. जवळ आल्यानंतर सेवकांनी नानाला खाली उतरून घेतलं. नंतर मनूने घोड्यावरून उडी मारली आणि मोरोपंतांनी विचारलं, मनू बेटा तुला कुठे लागलं. ती म्हणजे मला लागलं नाही, नानाला जखम झालेली आहे. नंतर नानाची जखम वगैरे बांधली, तिला मलमपट्टी केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा मनू सकाळ उठल्याबरोबर नानाकडे गेली आणि नानाला म्हणते, आज येणार का घोडदौड करायला. नाना म्हटला, अरे मला वेदना फार होत आहेत, मला घोड्यावर बसायला जमणार नाही. नुसताच म्हणतो की मी मोठा पराक्रम करणार आणि एवढं लागलं तर वेदना होत आहेत असं म्हणतो, असे म्हणून त्याला म्हटले. तेवढ्याच बाजीरावांनी ऐकलं. ते म्हणते, अगं म्हणू त्याला कशाला सतावते, एकतर त्याला जखम झाली आणि वर त्याला सतावते. ते म्हणते, मी काय म्हटले आणि ती तिथून तुमची बाजूला पडून. नंतर थोड्या वेळाने मोरोपंत आले आणि मोरोपंत नानासाहेबांना म्हणाले, नानासाहेब तयार व्हा, तुम्हाला आम्ही जरा आज हत्तीवरून फिरून आणतो. त्यावर बाजीराव म्हणले की त्याला जखम झालेली, त्याला बसता येणार नाही. मोरोपंतांनी सांगितलं, मी हत्तीच्या पालखीमध्ये मखमली धक्के लावलेले आहेत, त्यांना काही त्रास होणार नाही. मग नानासाहेब हत्तीवर बसते, निघून गेले. म्हणून पाहिलं की नानासाहेबांचा हत्ती पुढे चाललेला आहे. म्हणून आवाज दिला पण नाना काही थांबला नाही, हत्ती घेऊन कसाच पुढे गेला. म्हणून आपल्या वडिलांना सांगितलं
ती वडिलांना ती काका म्हणायची सर्वांच्या बरोबर. काका काका तुम्ही नानाला माघारी बोलवा, नानाचा हत्ती पाठीमागं बोलवा. काका म्हटले आता कसं शक्य आहे ते, नाही तुम्ही बोलवलं तर तो येईल परत. नाही मोरोपंत म्हणते आपण काही सामंत सरदार नाही किंवा आपण राजा महाराजा नाही, आपल्याला हत्तीवर बसण्याचा अधिकार नाही, आपली तेवढी कुवत नाही, आपण नाही हत्तीवर बसू शकत. असं म्हटल्यावर मनूला थोडीशी चीड आहे. का नाही आपण हत्तीवर बसू शकत? मी हत्तीवर बसणार, माझ्याकडं 10 हत्ती असणार असं ती त्यावेळेस म्हटली. बघा म्हणजे माझ्याकडे 10 हत्ती असणार असं तुमच्या एवढे असणारी म्हणून म्हटले. आणि भविष्यात खरोखरच तिच्याकडं 10 हत्ती तिच्या दरबारामध्ये किंवा तिच्या सेवेमध्ये होते, ते आपण नंतर पाहतो. तर अशा पद्धतीने मनू सीता माताने मोठी होत होते. आता मोरोपंतांना दुसरीच काळजी सतावू लागली. आता मनू 7 वर्षाची झाली. बघा त्या काळामध्ये फार लवकर लग्न केलं जायचं. या 7 वर्षाच्या मनूसाठीच तुमच्यापैकी 7 वर्षाची मुलं फार लहान असतात, आम्हाला तिथं लग्न करायचं असं ठरलं. मग सगळे वर संशोधन सुरू झालं. नवरदेव पाहायचा, स्थळ पाहायची. काय करावं बाबा, कुठलं काय स्थळ मोरोपंतांच्या लक्षात येईल. एक दिवस झाशीचे तात्या दीक्षित शास्त्री त्या ठिकाणी ब्रह्मावर्ताला आले. आणि तिथं आल्यानंतर तिकडल्या गप्पा झाल्यानंतर मोरोपंत म्हटले की शास्त्रीजी आमच्या मुलीला एखादं स्थळ शोधा. स्थळ शोधा म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं की तिची पत्रिका दाखवा. जन्मपत्रिका पाहिली तर जन्मपत्रिका खूप छान आहे म्हटले. छान जन्मपत्रिका आहे आणि तिच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे, ती महाराणी होऊ शकते असा योग तिच्या पत्रिकेमध्ये आहे असं त्या ठिकाणी शास्त्रींनी सांगितलं. नंतर बाजीराव पेशवे, मोरोपंत आणि हे शास्त्रीजी या तिघांच्या मध्ये बराच वेळ मसलत झाली, बराच वेळ बातचीत झाली. आणि शास्त्रीजींनी सांगितलं की झाशीचे जे महाराज आहेत हे महाराज गंगाधरराव हे विदुर आहेत. म्हणजे त्यांची पत्नी नुकतंच देहावसान झालेले, निधन झालेलं आहे आणि त्यांना लग्न करायचं. तर मी त्यांच्याकडं या मुलीच्या संदर्भात शब्द टाकू का? तर त्यावर मोरोपंत म्हणले फार बरं होईल जर तुम्ही त्यांच्याकडे शब्द टाकला तर. आणि त्यानुसार मग बाजीराव म्हटले ती मुलगी फार तेजस्वी आहे, तिचा स्वभाव फार छान आहे, ती सर्वांची काळजी घेते आणि दिसायला फार सुंदर आहे, समजदार आहे. तिला हिंदी, मराठी आणि संस्कृत भाषा अवगत आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, धर्मावर अतिशय निष्ठा आहे, अशी सद्गुणी मुलगी आहे. त्याच्यानंतर तिचे वडील मोरोपंतांनी सांगितलं तिला घोडेस्वारी आवडते, तिला निशाणेबाजी आवडते, तलवारबाजी आवडते, घोडेस्वारी तर ती पुरुषांना सुद्धा मागे टाकते. अशा पद्धतीने मनूचं एकंदरीत कौतुक झालं. आणि ते शास्त्री बुवा गेले पुढे झाशीला गेल्यानंतर गंगाधररावांना गंगाधर नेवाळकर झाशीचे महाराज त्यांनी या मुलीचं वर्णन सांगितलं. दोघांच्या पत्रिका पाहिल्या, पत्रिका जुळतात असं दिसलं. गंगाधर शास्त्री परत आल्यानंतर लग्नाची बोलणी करायला लागले. कोण परत आला असं जरा गोंधळ होतो ना. मी गंगाधर शास्त्री म्हणलं का? परत आले ते कोणते शास्त्री लक्षात ठेवलं का? दीक्षित, तात्या दीक्षित आहे.
हे दीक्षित शास्त्री परत आले आणि काय केलं, त्यांच्याबरोबर लग्नाची बोलणी केली. तिकडे गंगाधर रावांनी नेवाळकरांनी सांगितलं होतं की दोन्ही बाजूचा खर्च आपण करणार, लग्न झाशीमध्येच होणार. आणि अशा पद्धतीने फक्त हे तिथं सांगायला गेले. मग मोरोपंतांना बरं वाटलं की मग झालं तिकडच लग्न आहे, आपल्यावर काही जबाबदारी नाही. मोरोपंत, पेशव्यांची काही अगदी मोजकी अशी मंडळी, म्हणून ते काही मित्रमैत्रिणी, हे सगळं वराड झाशीला आलं. आणि याचा अवकाश आता ज्यांचं लग्न ठरलेलं होतं सगळी मंडळी आली. लग्नाच्या दिवशी वरराजांनी, आता तिथे एक गणपतीचं मंदिर होतं, शेजारी दालन होतं, त्या दालनामध्ये या वराडी मंडळींची सोय केली. गणपती मंदिरामध्ये त्यांचं लग्न लागणार होतं. आणि मग अशा पद्धतीने नवरदेव म्हणजे झाशीचे महाराज त्या ठिकाणी देव दर्शनाला आले. त्यांच्याबरोबर बराच लवाजमा होता. आणि मग हे महाराज कसे आहेत म्हणून एक पाहिलं तर महाराज प्रौढ होते, वयाने मोठे होते, जरा पोट सुटलेलं होतं, पण शरीर मजबूत होतं, चेहरा आकर्षक होता. जरा ठीक आहे. बघा, पूर्वीच्या काळी नवरदेव फार मोठा असायचा आणि नवरी मुलगी लहान असायची. आता हे तर विदूर होते, ठीक आहे. जे पहिलं लग्न झालेलं होतं, पत्नी वाढलेली होती आणि हे दुसरं लग्न मनोबरोबर करायचं होतं. बरीच ऍडजस्टमेंट करावी लागत होती. त्या पद्धतीने नाईलाजास्तव वडिलांच्या इच्छे खातर, आता पूर्वीच्या काही मुलींना असं म्हणता येत नव्हतं की मला हा मुलगा आवडत नाही, तो मुलगा आवडत नाही, असाच पाहिजे तसाच पाहिजे, असं काही स्वातंत्र्य त्यावेळेस मुलींना नव्हतं. आणि मग म्हणून तर आता लग्न लागणार. मग लग्न यथावकाश लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर म्हणून तिथं किल्ल्यामध्ये एका महालामध्ये तिथं राहायला लागली एक मराठी कन्या, सुंदर तिचं नाव. ती मनूकडं तिला पाठवलं. आणि मनूकडं आल्यानंतर आता ही मनू राहिली नव्हती. लग्नानंतर मनूचं नाव बदललेलं होतं. नाव काय झालं? लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई, महाराणी लक्ष्मीबाई. मग ती कन्या सुंदर आली आणि ती म्हटली की महाराजांनी आम्हाला तुमच्या सेवेमध्ये पाठवलेलं आहे, तुमची सेवा करण्यासाठी दासी म्हणून पाठवलेलं आहे. तिच्या बरोबर आणखी दोन मुली होत्या, एकीचं नाव मुंद आणि दुसरीचं नाव कास, अशा तिघी जण. तर मग या ठिकाणी लक्ष्मीबाई, आता लक्ष्मीबाई म्हणावं लागत आता. लक्ष्मीबाई म्हणाल्या मला दासीची गरज नाही, तुम्ही मैत्रिणी म्हणून राहत असाल, माझ्या सहेली म्हणून राहत असाल तर राहू शकता. ठीक आहे, काय हरकत नाही, सहेली म्हणून आम्ही तुमचं काम करू. अशा पद्धतीने या तिघी जणी अगदी शेवटपर्यंत या तिघींनी मनोजी म्हणजे राणी लक्ष्मीबाईंची साथ दिलेली, अतिशय कठोर प्रसंगी सुद्धा त्यांनी साथ दिलेली आहे. पुढे अशा पद्धतीने मग यथावकाश काय झालं, पुढे गेल्यानंतर काही काळ लोटला. महाराजांच्याकडं बघा, ते झाशीचं जे संस्थान होतं ना, त्या झाशीच्या संस्थानामध्ये हे जे गंगाधर नेवाळकर होते, हे 3 भावंडांमध्ये तिसरा क्रमांक होता. पहिले होते कृष्णराव. आता कृष्णरावांना एक मुलगा होता रामचंद्र आणि दुसरे होते रघुनाथराव. त्यांना बी एक मुलगा होता, पण तो मुलगा त्यांच्या मुस्लिम पत्नीपासून झालेला होता. त्याचं नाव होतं अली बहादूर. आणि हा अली बहादूर राजकुमार असल्यामुळे त्याला नवाब अली बहादूर असं म्हणलं जातं. मग आता सुरुवातीला त्या रघुनाथरावांच्याकडे काही काळ राज्यकारभार होता. त्याच्यानंतर कृष्णरावांचा मुलगा रामचंद्रराव यांच्याकडे काही काळ कारभार होता. पण ज्यावेळेस पुन्हा गंगाधर रावांचं या मनूबरोबर लग्न झालं, त्यावेळेस नंतर मात्र कारभार कोणाकडे आला? गंगाधर रावांच्याकडे. आणि झाशीच्या संस्थांचा कारभार ते पाहू लागले. पण मध्य भाऊ जे होते ना रघुनाथराव, त्यांचा मुलगा
अली बहादूर, त्याला नवाब म्हटलं जायचं, नवाब अली बहादूर याला मात्र त्या काळात 85 गावाची जहागिरी दिली होती, स्वतंत्र त्याला स्वभाव. पण त्याला आणखी काहीतरी हवं असायचं. लक्षात सगळ्यांचं बाबा. हा, तर अशा पद्धतीने राज्यकारभार सुरू झाला. राज्यकारभार सुरू झाला, पण विशेष काय राज्यकारभार करायचाच नाही. इंग्रजांची फौज त्यांच्या राजवाड्यात होती, ते इंग्रजांचे मांडलिक होते, इंग्रज म्हणून ऐकावं लागायचं. आणि मग राजाला विशेष असं काही कामच राहिलं नव्हतं. मग नाच गाणी पाहिजे वगैरे हे असं काम चालू असायचं. त्यांच्याकडे नाट्यशाळा होत्या आणि मग त्या नाट्यशाळेमध्ये एक दिवस हे गंगाधर पंत गेले. गंगाधर पंत गेल्यानंतर त्या ठिकाणी मोतीबाई नावाची एक नर्तिका होती, गायिका होती आणि तिची अदाकारी चालली होती. तिचं गायनाचं काम चाललं होतं, कव्वाली म्हणत होती. तेवढ्यात खुदाबक्ष नावाचा एक माणूस त्याने जरा त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि गोंधळ घातल्यानंतर ते काही महाराजांना आवडलं नाही. महाराजांनी त्या खुदाबक्षला लगेच हद्दपार केलं आणि ती जी मोठी बाई होती त्या मोठी बाईला सुद्धा नाट्यशाळेतून काढून टाकलं आणि ती घटना त्यांनी राणी लक्ष्मीबाईला सांगितली. राणी लक्ष्मीबाईला सांगितल्यानंतर राणी लक्ष्मीबाई म्हटल्या, आता पुन्हा काय करणार, तुम्हाला कुठून नर्तिका मिळणार? म्हणजे नर्तिका भरपूर आहेत, त्याबरोबर एक गिरी नावाची नर्तिका होती, आणखी काही नर्तिका होत्या, पण ते काय प्रकार चांगला नाही. राणीला काही आवडलं नाही. राणीचं म्हणणं असं होतं की आपण काहीतरी कर्तबगारी केली पाहिजे. मग राणी साहेब काय करायच्या, त्याच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मैत्रिणींना त्यांनी विचारलं, तुम्हाला घोडसवारी येते का? म्हणजे त्या सेविका होत्या त्यांना. त्या म्हणत्या नाही. मग तलवारबाजी येते का? तलवारबाजी सुद्धा येत नाही. मग मी तुम्हाला शिकवीन असं. आणि मग आपल्या मैत्रिणींना हे तलवारबाजी, घोडेस्वारी, निशाणीबाजी यांचं ट्रेनिंग द्यायला लक्ष्मीबाईंनी सुरुवात. हळूहळू तिथे कित्येकच्या काही महिला बी, तिथं तरुण महिला बी ते ट्रेनिंग घ्यायला लागल्या. त्यांना बी घोडेस्वारी त्याच्यात आनंद वाटू लागला. अशा पद्धतीने थोडक्यात त्यांचं काम चालू होतं. अशा पद्धतीने हे काम चालू असताना पुढं 3 वर्षानंतर त्यांना एक पुत्र रत्न जन्माला, एक मुलगा झाला. झाशीच्या राणीला मुलगा झाला. गंगाधर पंतांना अतिशय आनंद झाला. महाराज खूप आनंद आहे. का आनंद झाला तर थोडक्यात फार वृद्धा काळामध्ये म्हणा त्यांना हा मुलगा झाला होता म्हणून त्यांना आनंद झाला. दुसरा आनंद याच्यासाठी झाला की एखाद्या संस्थानिकाच्या उदरी मुलगा जर नसेल, तो जर निसंतान असेल तर मग तो दत्तक घ्यायचा. आणि दत्तक विधान त्यावेळेसचा जनरल म्हणजे त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल जो होता लॉर्ड कर्झन, लक्षात ठेवायचं. कोण? लॉर्ड कर्झन हा गव्हर्नर जनरल होता. तो हे दत्तक विधान मान्य करत नसायचा आणि संस्थान खालसा करायचा. संस्थान खालसा करायचा म्हणजे काय, त्या संस्थानावर इंग्रजी सत्ता चालू राहील आणि तो जो संस्थानिक असेल किंवा जो राजा असेल त्याला आपलं नाव मात्र काहीतरी पेन्शन दिली जाईल. याच्या अगोदर हे जे बाजीराव पेशवे होते यांना बी संतान नव्हतं, मूलबाळ नव्हतं. त्यांनी जे दत्तक मुलगा घेतला होता. ज्यावेळेस पुढे बाजीरावांचं निधन झालं त्यावेळेस ह्या लॉर्ड डलहौसीनी पेशव्यांचं संस्थान सुद्धा खालसा केलं. पेशव्यांची पेन्शन बी बंद करून टाकली आणि तिथं इंग्रजांचा अंमल किंवा इंग्रजांची सत्ता निर्माण करायचं असं ठरवलं होतं. तसं आता ह्या नेवाळकरांना आनंद झाला. गंगाधर पंत नेवाळकरांना आनंद झाला. कशामुळे आनंद झाला तर आता आपल्याला मुलगा झाला, आपलं संस्थान खालसा होणार नाही. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. काय झालं, मुलगा 3 महिन्याचा झाला आणि अचानक काहीतरी आजारी पडला आणि मुलगा गतप्राण झाला. गंगाधररावांना खूप दुःख झालं.
राणीलाही खूप दुःख झालं. आपल्या तोंडचा घास गेला, आपला मुलगा गेला आणि आपला मुलगा गेल्यावर आई बाबांना किती दुःख होतं याची कल्पना ज्याचा मुलगा गेलाय त्याला प्रत्येक त्या पद्धतीने गंगाधररावांना खूपच दुःख झालं. त्यांची तब्येत ढासळली, हळूहळू तब्येत त्यांची खालावत गेली. राणीची तब्येत सुद्धा खालावत गेली आणि आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. ही बातमी नानासाहेबांना कळाली, तात्याला कळाली. नानासाहेब आणि तात्या त्या ठिकाणी मनोजची चौकशी करायला आणि मग त्यांनी विचारलं, अरे पुस्तक घटना झाली, आम्हाला कळालं, फार वाईट वाटलं, काय करणार, नियती पुढे आपण काय करू शकत नाही, ईश्वर इच्छा असेल तसं होत असतं. आणि अशा पद्धतीने तिथं सांत्वन केलं. तात्या म्हणाला की तुमचा राज्यकारभार कसा चाललेला आहे. म्हणून म्हणाली राज्यकारभार काय चालायचा असं चाललेला आहे. आता हा मुलगा गेला, आम्हाला कुणीतरी दत्तक घ्यावं लागेल आणि मग ते दत्तक विधान वगैरे ते जे आमचं असे निसटून जाते का काय आमच्या हातातून असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ना अशा पद्धतीने त्या ठिकाणी गंगाधररावांची तब्येत आणखी खालावत गेली. मग त्यांनी आपल्या जवळच्या नात्यातला वासुदेव नेवाळकर यांचा एक मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं. मुलगा अतिशय सुंदरीत होता, चांगला मुलगा होता आणि तो मुलगा त्यांनी दत्तक घेतला. दत्तक घेतल्याचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम फार मोठा केला. त्या कार्यक्रमाला सगळे सावकार, मुजुमदार, ते मोठे मोठे मंडळी त्या ठिकाणी बोलवली. त्याचबरोबर सगळे इंग्रज अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी बोलवलं. त्यावेळेस तिथला इंग्रज अधिकारी होता एलिस. कोण होता? इंग्रज अधिकारी एलिस. त्याला सुद्धा बोलवलं आणि मोठा कार्यक्रम केला. मोठा कार्यक्रम केल्यानंतर गंगाधरराव म्हटले की आम्ही घेतलेला हा जो मुलगा आहे तो अतिशय गुणी आहे, सुस्वभावी आहे, तो काहीतरी कर्तबगारी करून दाखवेल असं आम्हाला वाटतंय. आणि त्याचं भाग्य असं आहे की त्याला लक्ष्मीबाई सारखी महाराणी हे आई म्हणून लाभलेली आहे. आणि अशा पद्धतीने गंगाधररावांनी आपल्या पत्नीचे मुलाची या इंग्रज अधिकाऱ्यांच्याकडं बरीच तारीफ केली, कौतुक केलं. आणि ते म्हणते की माझं या झाशीच्या जनतेवर खूप प्रेम आहे, परंतु याच्यानंतर काय झालं, त्यांची तब्येत आणखी बिघडली आणि एक दिवस दुर्दैवाने गंगाधरराव जिऱ्यावृत्तीची यात्रा सोडून गेले. म्हणजे त्यांचं निधन झालं. तर अशा पद्धतीने पुढं हा जो मुलगा आहे या मुलाचं दत्तक विधान लॉर्ड डलहौसीने मान्य केलं नाही. एक दिवस तो एलिस अधिकारी जो होता ना तो आला आणि झाशीच्या दिवाणांना त्यांनी विचारलं की राणी साहेब कुठं आहे. राणी साहेब शेजारीच होत्या. पूर्वी पडदा पद्धत होती. आता समोर पडदा असायचा, पडद्याच्या पाठीमागे त्या घरंदाज स्त्रिया असायच्या, पुढं समाज असायचा आणि मग त्या पडद्यातून स्त्रीला समोरच दिसायचं, पण त्या समाजाला पडद्याआड कोण स्त्री हे काय दिसत नसायचं. मग तिथं त्या देवानाने सांगितलं की महाराणी तुमचं म्हणणं ऐकताय, तुम्ही बोला. मग तो एलिस म्हटला, राणी साहेब मी तुमचा दत्तक विधानाचा जो अर्ज होता तो स्वतः लॉर्ड डलहौसी यांच्याकडे म्हणजे गव्हर्नर जनरल यांच्याकडे सुपूर्द केला, पण दुर्दैवाने तो नामंजूर झालेला. नामंजूर झाला असं म्हटलं की राणी कडाली. नामंजूर झाला म्हणजे आपली झाशी जाणार. तर त्यावेळेस राणी म्हटलेली आहे की काहीही झालं तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन आणि माझी फाशी देणार नाही, मेरी फाशी नाही दूंगी, असं राणी त्या ठिकाणी त्या एलिसला खडकावून म्हणलेली आहे.
राणीचा आवाज चढलेला पाहून येदीस तिथं थांबला नाही, तो निघून गेला. पण त्याला त्याची ड्युटी बजावायची होती. शेवटी त्याच्यामध्ये हुकूम होता की राणीच्या संस्थांच्या सगळ्या त्या जातीच्या संस्थांच्या चाव्या वगैरे आहेत त्या दिवाणाकडून हस्तगत करा आणि राणीला लगेचच्या लगेच किल्ला सोडायला सांगा. या पद्धतीने ते दिवाणाकडे गेला. दिवाणाकडून त्या कार्यालयाच्या सगळ्या खजिन्याच्या वगैरे चाव्या घेतल्या आणि राणीला सांगितलं की तुम्हाला किल्ला खाली करावा लागेल. नाही झाला, राणीला किल्ला खाली करावा लागला. झाशी गावामध्ये शहरामध्ये एका महालात येऊन आपल्या मैत्रिणींसह राणी राहू लागली. किती मोठा प्रसंग होता, दुर्दैवी प्रसंग होता. आतापर्यंत अगदी महाराणी सारखी राहिलेली ही स्त्री आता सामान्य स्त्रीचा कर अगदी 500 रुपये त्यांना महिन्याला पेन्शन ठरवण्यात आले. आता 500 रुपये काही कमी होते त्या काळात, नाही सॉरी 5,000 रुपये, 5,000 रुपये पेन्शन ठरवले. 5,000 मध्ये कमी नव्हतं. त्या काळात सोनं होतं 100 रुपयाला तोळा. आता कसं आहे 1 लाख. 100 रुपये म्हणजे त्या काळचे 100 रुपये म्हणजे आजचे 1 लाख. आता त्या काळचे 5,000 म्हणजे आजचे 50 लाख, बरोबर. तर अशा पद्धतीने मोठी पेन्शन होती. पण राणीला ते मान्य नव्हतं, पारतंत्र्य राणीला मान्य नव्हतं. ती काही काळ शांत होती. हा निर्णय ऐकल्यानंतर तिच्या मैत्रिणीने किती सुंदर होती, ती तर अगदी मूर्तीतच पडली. आणि त्यावेळेस शुद्धीवर आली, ती रडायला लागली. आता कसं होणार म्हणते. किल्ला सोडून जावं लागलं, बाहेर राहावं लागलं. आणि एक दिवस ती सुंदर राणीला म्हणाली, राणी सरकार आता काय करायचं. ती म्हणते काय करायचं असं नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय कर्म करत राहा. आपण सुद्धा कर्म करत राहायचं. जिजाईवर सुद्धा किंवा जिजाबाईवर सुद्धा असाच प्रसंग आला होता. जिजाबाईला सुद्धा अशाच अनंत अडचणी आल्या होत्या. पण या अडचणींच्यावर मात करून जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना छत्रपती बनवलं. तसंच मी अनेक अडचणींवर मात करीन आणि माझा मुलगा दामोदर यांना इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनवी, सशक्त बनवी. तरच मी म्हणजे निर्धार कराय मी अशी शपथ घेतलेली आहे की मी स्वराज्यासाठी माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत प्राणपणाने प्रयत्न करेल. अशा पद्धतीने राणीने त्या ठिकाणी त्या सुंदरला सांगितलं. आणि सुंदर विभक्त तिला बी बरं वाटलं. आणि सुंदर म्हटली की आता इंग्रजांना म्हणावं आमचा पराक्रम बघा. आता पुढं काय झालं. पुढं राणी लक्ष्मीबाई या आपल्या स्त्रियांना ट्रेनिंग द्यायच्या, त्यांना वेगवेगळी शस्त्रविद्या शिकवायच्या, अशा प्रकारचं काम चाललं. पण त्या राज्यामध्ये चोरांची धुमाकूळ घातला. सागर सिंग नावाचा एक दरोडेखोर होता आणि तो झाशीच्या संस्थानामध्ये गावोगावी गावं लुटायचा आणि खूप त्रास द्यायचा, लोकांना त्रास द्यायचा. इंग्रजांनी त्यांना गिरफ्तार केलं. गिरफ्तार केल्यानंतर काही केल्यावर डांबून ठेवलं आणि बक्षी खान नावाच्या एका इंग्रज शिपायाकडे किंवा एका शिपायाकडे त्याची जबाबदारी दिली. मग इंग्रज अधिकारी डनलॉप तिथं आला आणि त्या सागर सिंगला विचारलं त्यांनी, हातात पेड्या घातलेल्या, पायात पेड्या घातलेल्या अशा त्या सागर सिंगाला जपडून ठेवले. त्याला विचारलं की तुझ्या बरोबर आणखी कोण कोण साथीदार होते. तुम्हाला मला काय विचारता, माझा भुकेने जीव चाललेला आहे, माझा दिमाग चालत नाही म्हणला, त्याच्यामुळे अगोदर मला खायला घाला. मग त्याला खायला घातलं भरपूर. त्या बक्षी खाल्ले खायला भरपूर घातलं आणि जरा त्याच्या थोडीशी नरमाईची भूमिका घेतली बक्षी खाल्ली. आणि खाल्ल्या पिल्यानंतर
त्या बक्षिकांच्या हातावर तुरी देऊन तो तुरुंगातून पळून गेला. पळून गेल्यानंतर ती बाब त्यांना कळाली, इंग्रज अधिकाऱ्याला कळाल्यानंतर त्याच्या तळपायाची आत मस्तकाला तो त्या बक्षीखानाकडे आला. बक्षीखानाकडे आल्यानंतर इंग्रज काय करायचे माहिती का, एखाद्याने जर काही गुन्हा केला तर त्याला अक्षरशः फुटाने नाकारायचे. फुटाने काय करायचे, नाकारायचे, फुटाने तुडून काढायचे. तसं त्या दंडाने बक्षीखानाला तुडून काढलं. त्या बक्षीखानाला खूप वाईट वाटलं. थोडा काळ पुढे गेला आणि पुढं मग तात्या टोपे एकदा राणीला भेटायला आले. राणीला भेटायला आल्यानंतर तिथं तात्याने सांगितलं की आता इंग्रज सत्तेविरुद्ध 31 मे 1857 एकाच वेळी देशात सगळीकडे उठाव होणार आहे आणि त्याची तयारी सर्वांनी करायची आहे, ही बातमी सांगितली. नानाने आला. आता ही बातमी सांगितल्यानंतर तिथं अलीपीर नावाचा एक अली बहादूर नवाब किंवा नवाब अली बहादूरचा एक जासूस होता किंवा एक हस्तक होता, त्याचं नाव होतं अलीपीर. अलीपीरने ही बातमी नवाबाला सांगितली आणि नवाबाने ही बातमी इंग्रजांना सांगितली की आता झाशीच्या संस्थांवर तुमची सत्ता असली पाहिजे, इतर कोणाची सत्ता असता कामा नये. कारण राणीच्या आता काहीतरी वेगळ्या हालचाली चालू आहे. अशा पद्धतीने म्हणजे घरचाच भेदी असल्यामुळे राणीला खूप त्रास झाला. नंतर इंग्रजांनी इंग्रजी सैन्यामध्ये असणारे जे भारतीय सैनिक होते त्यांनी उठाव केला 31 मे 1857 आणि उठाव केल्यानंतर त्याचे पडसाद झाशीमध्ये येऊ म्हटले. झाशीमध्ये जे इंग्रजांच्या हाताखाली भारतीय सेना होती त्या सेनेने सुद्धा उठाव केला. त्या सेनेमध्ये त्यांनी काय केलं की किल्ल्यामध्ये जे इंग्रज अधिकारी होते त्या इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या. मग त्याच्यामध्ये त्या डनलॉपला बी गोळ्या घातल्या, एडिसला बी गोळ्या घातल्या, गोळ्या घालून मारलं त्यांना अक्षरशः. आता राणी कुठं राहत होती, महालामध्ये किल्ल्याच्या बाहेर. मग त्याच्यात एकदा त्या ठिकाणी गार्डन नावाचा एक इंग्रज अधिकारी आला आणि त्याने राणीला विनंती केली की आमची जी बायका मुलं आहेत त्या बायका मुलांना तुमच्याकडे आश्रय द्या. राणीने मानवतेच्या भावनेतून नको यांची हत्या व्हायला म्हणून राणीने त्या इंग्रजांच्या बायका मुलांना आश्रय दिला, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था लावली, मानवता दृष्टी बोलावली. ठीक आहे, आपण कुणीही शरण आलेल्याला मरण देत नाही या उद्देशाने. आणि नंतर काय झालं, त्या इंग्रजांना सगळ्या तिथून भाषेतून हाकलून लावलं. मग राणी लगेच किल्ल्यामध्ये राहायला गेली, कुणाच्या आदेशाची वाट न पाहता. पण इंग्रजांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मग इंग्रजांनी काय केलं, 22 जुलै 1857 ला राणीकडे पुन्हा हा कारभार सोपवला आणि झाशीच्या संस्थांचा कारभार राणीने पाहावा असं इंग्रजांना सांगावं लागलं. बघा, इंग्रजांनी सत्ता काढून घेतली आणि पुन्हा इंग्रजांना सांगावं लागलं की राणी साहेब तुम्ही आता हा कारभार पहा. ज्यावेळेस राणी साहेबांच्याकडे हा कारभार आला त्यावेळेस तिजोरीमध्ये खडखडाट होता, तिजोरीमध्ये काहीच नव्हतं आणि माणसं बी नव्हती राणीकडे. मग राणींनी माणसांची जमवाजमव केली. अगदी 5 दिवस झालं होतं कारभार हातात आला नाही तर लगेच एक सदाशिवराव म्हणून गंगाधररावांचे जे नातेवाईक होते त्याने झाशीच्या एका केरारा नावाचा किल्ला होता त्या किल्ल्यावर आक्रमण केलं. राणी सैन्याविषयी गेली आणि त्या आक्रमण करणाऱ्यांना सर्वांना त्या सदाशिवरावांना गिरफ्तार केलं, कैद केलं. हे कुठं संपते नाही तर पुन्हा तो सुटून गेलेला जो सागर सिंग होता तो पुन्हा संस्थांमध्ये त्रास द्यायला लागला, म्हणजे दरोडे टाकायला लागला, वाटमारी करायला लागला, जनतेला त्रास द्यायला लागला. मग पुन्हा खुदा पक्ष नावाच्या आपल्या एका सरदाराला राणीने सांगितलं की त्या
सागर सिंगचा बंदोबस्त करायचा. सागर सिंगची एक हवेली होती जंगलामध्ये, त्या हवेलीमध्ये तो राहत होता. हा खुदा पक्ष त्या ठिकाणी त्याच्यावर आक्रमण करून गेला. तर काय झालं, तो खुदा पक्ष एकदम त्याच्या हवेलीमध्ये घुसला. हवेलीमध्ये घुसल्यानंतर चौकवून सागर सिंगची हवेली सैन्याने घेरली. परंतु खुदा पक्षने काय केलं की त्या ठिकाणी सागर सिंगच्या हवेली समोर उडी टाकल्यानंतर सागर सिंगने तलवार घेतली आणि तलवारीचा एक घाव घातला त्या खुदा पक्षावर. तो घायाळ झाला आणि सागर सिंग तिथून पळून गेला. आता पळून गेल्यानंतर हा खुदा पक्ष घायाळ झाला. मग राणीला स्वतःलाच काय करावं लागलं, आता ही मोहीम हाती घ्यावी लागली. तो सागर सिंग पुन्हा दुसऱ्या जंगलामध्ये एका झोपडीमध्ये राहायला. राणीने तिथल्या लोकांना विश्वासात घेतलं आणि सागर सिंग कुठे राहतो त्याचा पत्ता विचारला. तर त्यांनी सांगितलं आम्ही जंगलामध्ये तो एका कुटियामध्ये म्हणजे झोपडीमध्ये राहतो. मग त्या पूर्ण जंगलात राणीने घेराव घातला. राणी बरोबर तिच्या मैत्रिणी होत्या, सुंदर, मुंदर आणि कासू आणि काही शिपाई होते. शेवटी त्यांनी त्या झोपडीपाशी प्रवेश केला आणि सगळीकडून त्याला घेरलं गेलं सागर सिंगला. आणि त्यांच्या शिपायांनी दोरखंडांनी त्याला म्हणजे बांधलं आणि राणीच्या समोर आणलं. राणीच्या समोर आणल्यानंतर राणी भयंकर चिडली. राणीने आज्ञा केली की याला जिंदा दफना द्यायचा, जिवंत गाळायचं. जिवंत गाडणे म्हणजे जिवंतच गाडायचं, पुरायचं. पूर्वीच्या काळी असं होतं की भिंतीमध्ये गाडलं जायचं. भिंतीमध्ये गाडलं जायचं म्हणजे भिंतीमध्ये उभा करायचं, सगळ्या बाजूने भिंत रचत जायचं आणि त्याच्या डोक्यावर पर्यंत ती भिंत घासायची. अशा पद्धतीने जिवंत मारलं जायचं. काही ठिकाणी खड्ड्यामध्ये डायरेक्ट जिवंत पुरलं जायचं. त्याला म्हणायचं जिंदा दफना द्यायचं. तर त्या सागर सिंगला भीती वाटली, ही शिक्षा फारच क्रूर आहे. तो म्हटला मला पाहिजे तर फाशी द्या, पण मला असं जिवंत गाडू नका. नाही, तुझी लायकीच ती. तो म्हणला नाही, मी जो दरोडेखोर झालोय हा इंग्रजांच्या मुळे झालोय, त्यांच्या अत्याचारामुळे झालोय. आणि दुसरी गोष्ट अशी की मी कधीही माता भगिनींना आणि गरिबांना त्रास दिलेला नाही. राणी म्हटली तू गरिबांना त्रास दिला नाही असं जरी म्हणत असला तरी माझ्या जनतेला तुझा त्रास झालेला आहे आणि तुला ही शिक्षा होणारच. त्यांनी खूप गयावया केली आणि मग शेवटी राणी म्हटली जर तुला सोडून दिलं तर, तो मला सोडून दिलं तर मी इथून पुढे दरोडे तुम्ही करणार नाही आणि तुमची सेवा करेल. काय सेवा करशील? तुझ्या सैन्यामध्ये राहील ना. तू एकटाच राहशील का तुझे साथीदार येतील? तो मला माझे साथीदार तू येतील, पण तुझे साथीदार काय करतील? ते पण सैन्यात राहतील. आता यांचे साथीदार बरेच होते आणि मग अशा पद्धतीने राणीने त्याला माफ केलं. माफ केल्यानंतर त्याला कुंवर ही पदवी दिली. त्या खुदाबक्षला सुद्धा कुंवर ही पदवी दिली आणि खुदाबक्ष त्याच्यावर इलाज करण्यासाठी घरी पाठवला. हा सागर सिंग त्याच्या साथीदारांना आणायला पाठवला आणि अशा पद्धतीने आता सैन्यामध्ये सगळे सागर सिंगचे जोडीदार सगळे सैन्यामध्ये भरती झाले. राणीने इकडं दुसरीकडं आपल्या महिला भगिनी होत्या त्यांचीही मोठी पलटण तयार केली आणि अशा पद्धतीने पुन्हा एक दिवस नवाब अली बहादूर राणीला भेटायला आल्यानंतर भेटणं हे त्याचे फक्त औपचारिकता होती. त्याला माहित करून घ्यायचं होतं की राणीचं काय काय चाललं. तर आता सागर सिंगची सेना त्याच्या सीमेला मिळालेली, राणीची महिलांची पलटण तयार झालेली आहे आणि राणीने करण्याची चांगली जमवाजमव केलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने लगेच तो घोड्यावर बसला आणि घोड्यावर बसून हत्तीवर बसून पुन्हा तो ह्यू रोज नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे गेला. ह्यू रोज या इंग्रज अधिकारी जनरल ह्यू रोज याच्याकडे तो गेला आणि त्यांनी सांगितलं की सरकार
आपलं शासन धाचीवर असलं पाहिजे, म्हणजे जरा शिस्त येईल. आणि दुसरी गोष्ट, राणीने आता सैन्याची जमवाजमव केलेली आहे. अशा प्रकारच्या बातम्या त्याने पीर अली याच्या मार्फत तिकडे दिल्या. स्वतःही जाऊन तिथे भेटला आणि मग त्या फ्यू रोजला असं वाटतं तर राणी मोठी व्हायला नको आणि तिची लोकप्रियता वाढायला लागलेली आहे. मोठं सैन्य, राणीने बरंच सैन्य गोळा केलं होतं. किल्ल्यामध्ये जुन्या तोफा होत्या त्या दुरुस्त केल्या होत्या. तोफ गोळा, दारू गोळा, सगळ्या प्रकारचं त्या तोफा नवीन तयार करण्याचं काम सुरू केलं होतं. राणीने एक म्हणजे मंडळ किंवा त्याला आपण मंत्रिमंडळच नेमलं होतं. या मंत्रिमंडळामध्ये दिवाण लक्ष्मणराव यांना प्रधानमंत्री बनवलं होतं. आपले वडील मोरोपंत यांना खजिनदार बनवलं होतं. त्याच्यानंतर एक मैत्रीण त्यांची मोतीबाई याला त्यांनी गुप्तचर विभागाचं प्रमुख बनवलं होतं. तिच्या साथीला तिची मैत्रीण जुहीला दिलं होतं. आणि अशा पद्धतीने घोडदळ आणि पायदळ किंवा सैन्याची सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली होती. अशा पद्धतीने एक मंत्रिमंडळ तयार केलं होतं आणि याचा धसका मात्र इंग्रज सरकारने घेतला. इंग्रज सरकारला वाटतं हे जर आता पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक होईल म्हणून इंग्रजांचा पराक्रमी सेनापती सर ड्यू रोज, नाव लक्षात ठेवलंय ना, महाराज म्हणजे तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न. तर सर ड्यू रोज याने झाशीवर आक्रमण करायचं ठरवलं. तो मध्य प्रदेशातून झाशीकडे त्यांनी कूच केली आणि झाशी पासून साधारणतः 32 मैल अंतरावर होता. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी राणीला निरोप दिला महाराणी की एकतर तुम्ही तुमचं सगळं दिवाण असतील, सैन्य असतील, काही जे तुमचं असेल ते घेऊन किल्ला सोडून निघून जा, अन्यथा पुढच्या परिणामांना तयार राहा. राणी म्हटली तुझ्या अशा पोकळ डरकड्यांना मी घाबरणार नाही आणि मी माझ्या प्राणामध्ये माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्या ठिकाणी लढत आणि लढत करत, परंतु माझी जाती देणार नाही. पुन्हा एकदा ती म्हटलेली मेरी जाती नाही दूर. आणि मग त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. हा शिव रोज झाशीच्या जवळ आला. त्याने सगळ्या बाजूने झाशीला आपल्या इंग्रजी सैन्याच्या चौक्या बसवल्या आणि चौक्या बसून थोड्याच दिवसात त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ झाला. किल्ल्या आता राणीने किल्ल्याच्या बाहेर नाही, आता राणी किल्ल्यामध्ये होती. किल्ला मजबूत होता आणि त्या ड्यू रोजने काय केलं की किल्ल्यावर गोळाबारी करायला सुरुवात केली. इकडं गौस खान नावाचा एक गोलंदाज होता. तोफांचे गोळे तोफा चालवणारा त्याला गौस खान म्हणायचे. आणि दुसरा एक होता बाहू बक्षी आणि गौस खान. ते फार नेमबाज होते तोफ गोळ्यांच्या बाबतीत. तिकडून इंग्रजांना हे अगदी शर्तीने तोंड देत होते. 3 दिवस दोन्ही बाजूने तोफ गोळ्यांचा मारा चालू होता. इंग्रजांना काही कुठल्याही यश येत नव्हतं. तिकडून एक दिवस बाहू बक्षीने तोफेच्या गोळ्याने इंग्रजांचा जो तोफी होता, गोलंदाज होता, त्यालाच उडवलं. सगळी दानादान झाली आणि थोडीशी शांतता निर्माण झाली. अशा पद्धतीने एकंदरीत 10 दिवस युद्ध चाललं पण काहीही फरक पडेना. नंतर हा पीर अली, इंग्रजी पीर अली जो होता तो किल्ल्यात होता आणि राणीचा त्याने थोडा विश्वास संपादन केला होता आणि तो म्हणला की इंग्रजांच्या पोटात काय चालले हे मी जरा पाहून घेतो. आणि पाहून घेतो. राणीचा विश्वास असता परंतु मोतीबाईचा त्याच्यावर विश्वास नव्हता. तरी पण राणीने सांगितलं जा पाहून घे, तिला ती खबर घेऊ दे. पण याने करायचं देखील त्यांनी इकडच्या सगळ्या बातम्या तिकडे दिल्या आणि म्हणूनच घर भेदी आणि लंका धरण आपण म्हणतो ना की घरच्याच लोकांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी दगा दिल्यामुळे पुढे काय झालं की तो तिथं गेला. जनरल ड्यू रोजला तो भेटला आणि भेटल्यानंतर त्याने सांगितलं की पश्चिमेच्या बाजूने
तटबंदीवर मारा करा आणि पश्चिमेच्या बाजूने जर मारा केला तर तटबंदी तुटू शकते आणि त्याने दारुगोळ्याचं पोसार कुठे आहे त्याची जागा सांगितली आणि ती जागा सांगितली त्यानुसार पिण्याच्या पाण्याची विहीर कुठं आहे हे सांगितलं, मंदिरं कुठं कुठं आहेत हे सांगितलं आणि मग त्यानुसार तिकडच्या इंग्रज गोलंदाजांनी दारू गोळा ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तिथं निशाणा साधला आणि दुर्दैवाने तिथं तो गोळा पडल्यानंतर त्या दारू गोळ्याचं जे भांडार होतं पोटार होतं त्याचा मोठा स्फोट झाला. त्याच्यानंतर तिकडं पिण्याच्या पाण्याची जी विहीर होती त्या विहिरीमध्ये सुद्धा तिथं काही गोळे टाकले आणि ती विहीरही उद्ध्वस्त केली. आता मात्र त्या राणीची चिंता वाढ एक दिवस उद्विग्न अवस्थेत राणी असं म्हणत्या की मी आता राहिलेला जो दारू गोळा आहे तो पेटवून देणार आणि त्याच्यात माझं जीवन संपवणार असं म्हटल्यानंतर सगळे चिंताक्रांत झाले. त्या ठिकाणी नाना भोपटकर नावाचे एक वयोवृद्ध सरदार होते. त्यांनी सांगितलं राणी सरकार आत्महत्या करणं चांगलं नाही, आत्महत्या करणं पाप आहे, लढून लढून मरण्यात आपलं हित आहे. तुम्ही असं करा तिथला सोडा आपला जीव वाचवा आणि इंग्रजांना पुन्हा नव्या उमेदीने लढायला तयार करा. राणीने त्या आज्ञा ऐकली आणि त्यानुसार आता वेळ किती 5 मिनिट ठीक आहे आता आटोपत घ्यावं लागेल आपल्याला. तर त्यांची आज्ञा ऐकली. राणी आपल्याबरोबर 300 सैनिक त्याचबरोबर 1200 बाहेरचे विलायती सैनिक असे एकंदरीत 1500 सैनिक घेतले आणि राणी घोड्यावर बसली. घोड्यावर बसल्यानंतर तिने पुरुषी वेश केला होता, पुरुषाचा वेश केला होता, पठाणी वेश आणि तिने कमरेला तलवार लावलेली होती. पाठीशी आपला मुलगा जो आहे दामोदर याला बांधलेलं होतं. घोड्यावर बसली आणि घोड्याच्या बाहेर आपल्या किल्ल्याच्या बाहेर घोडा खेचला आणि ती निघाली. वाटेत काही इंग्रजी सैन्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु राणीने त्यांना कापून काढून पुढे ती गेली. पुढे गेल्यानंतर ती कालकीला गेली. कालकीला गेल्यावर तिथं नानासाहेब पेशव्यांचे बंधू रावसाहेब पेशवे यांना भेटले. त्यांना ती म्हणाली की आम्हाला तुम्ही मदत पाठवली नाही तर आमची मदत तुम्हाला वेळेवर येऊ शकली नाही असं नानासाहेबांनी खर्च व्यक्त केली. तात्या टोपे आले होते पण तात्या टोप्यांना इंग्रजांनी तात्या टोप्यांचं काही चाललं नाही. इंग्रजांनी त्याला पराभूत करून पाठीमागे पाठवला आणि अशा पद्धतीने आता कालकीला गेल्यानंतर राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि रावसाहेब पेशवे यांनी एकत्रित असा विचार केला की आता ग्वाल्हेरच्या इंग्रज छावणीवर आपण हल्ला करायचा आणि त्यानुसार ठरल्यानुसार सगळं सैन्य घेऊन ते ग्वाल्हेरला गेले. पहिल्या धडाक्यात ती इंग्रज छावणी त्यांनी जिंकली. बरंच तोफा, दारुगोळा, बरेचसे रोकड रक्कम त्यांनी हस्तगत केली पण पुढे जाऊन आणखी ते युद्ध पुढे 3 दिवस चालू राहिलं आणि दुसऱ्या दिवशी आपण या युद्धामध्ये गतप्राण होणार, आपला प्राण जाणार असं राणीला वाटत होतं. कारण तिने ठरवलंच होतं की शेवटपर्यंत लढायचं, मरेपर्यंत लढायचं, आता माघार घ्यायची नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी राणीने पुन्हा आपला रणवेश तयार केला पण या दिवशी मात्र तिने आपल्या पाठीशी आपल्या मुलाला बांधलं नाही. तिने रामचंद्र राव देशमुख आपल्या सरदाराला सांगितलं की दामोदरला आज तुम्ही तुमच्या पाठीशी बांधा आणि त्याची काळजी घ्या. आमचं जर काही बरं वाईट झालं तर तुम्ही दामोदरला दक्षिणेत पोहोचवा, त्याचे संगोपन करा. अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी रामचंद्रराव देशमुखांना दिल्या होत्या आणि आपल्या बरोबर रघुनाथरावांना घेऊन आपल्या सैन्यानिशी त्या पुढे गेल्या. पुढे जायचा विचार करत होत्या. आपल्या दासीला त्यांनी किंवा आपल्या मैत्रिणीला त्यांनी घोडा आणायला सांगितला. त्यांचा जो पहिला घोडा होता राजगरज नावाचा तो घायल झाला होता, तो चालू शकत नव्हता. घोडा बदलावा लागला, नवीन घोडा आणण्यात आला आणि मग राणी पुन्हा युद्धाला तयार झाली. युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये दोन्ही बाजूनेही
आता हे तलवारीचं युद्ध होतं, समोरासमोर युद्ध होतं आणि मग समोरासमोर इंग्रजांच्या अनेक सैनिकांना त्याने कापलं, बऱ्याच जणांना जखमी केलं, पळवून लावलं आणि राणी पुढे पुढे जात होती. अचानक सगळ्या बाजूने इंग्रज सैनिकांनी राणीला घेतलं. तरीही त्या ठिकाणी तिथं राणी त्यांची सगळी कोंडी फोड आणि राणी पुढे चालली, त्यांना मारत मारत पुढे चालली. एवढ्या त्या ठिकाणी सुंदरचा मोठ्याने आरोळी आरती राणी साहेब नेले आणि त्या ठिकाणी इंग्रज सैनिकाने त्या सुंदरवर घात केला होता, आघात केला होता. ती तिथं गतप्राण झाली. पण त्या सैनिकाला माघारी ओढून एका वारामध्येच राणीने यमसदनाला पाठवलं. पण दुसऱ्या सैनिकाने राणीवर वार केला आणि राणीचा म्हणजे डाव्या कुशीमध्ये त्यांच्या तलवार घुसली. दुसरीकडून एक गोळी आली, ती उजव्या मांडीमध्ये घुसली आणि समोरून दुसरा एक सैनिक होता, ती कापाकापी चालूच होती. पण समोरून एका सैनिकाने जे तलवारीचा वार केला त्याने राणीचं मस्तक जे आहे ते मस्तक छेदलं गेलं, मस्तक छिन्न विच्छिन्न झालं. हा उजवा डोळा खाली लोंबायला लागला. राणीची अवस्था फारच बिकट झाली आणि या अवस्थेतही तिने असं सांगितलं की माझ्या शरीराला कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्याने स्पर्श करता कामा नये. सगळे मग तिथं राणीचे सैनिक भोवताली आले. इंग्रज तोपर्यंत निघून पुढे गेले होते आणि भोवताली आल्यानंतर या राणीचं शव किंवा राणीला जखमी अवस्थेत त्यांनी बाबा गंगादास यांच्या आश्रमामध्ये नेलं. आश्रमामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी राणीवर उपचार करायचं ठरलं. राणीने सांगितलं मी आता उपचार लायक राहिली नाही, माझ्यावर कोणतेही उपचार करू नका. आणि अशा पद्धतीने राणी तिथं गतप्राण झाली. आपल्या देशासाठी ती शहीद झाली. आणि अशा पद्धतीने राणीला मग काय केलं, त्या ठिकाणी बाबा गंगादासांच्या आश्रमामध्ये एक गवताची गंध रचण्यात आली. त्याच्यावर राणीचा देह ठेवण्यात आला आणि तिथं राणीचा शेवटचा अंत्यविधी करण्यात आला. तिथे एक स्मारक तयार करण्यात आलं आणि या राणीने पुढील काळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशभक्तांना ती प्रेरणा म्हणून राहिली आणि तिची प्रेरणा घेऊन कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती देशासाठी दिली. अशा राणीच्या स्मृतींना शतशः प्रणाम करतो. आणि राणीच्या बद्दल एक कविता आहे. ती कविता अशी आहे, मराठी कविता आहे. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू डोल ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे साक्षी वाटे. तांबे कुलवीर श्री ती नेवाडकरांची कीर्ती, हिंदू भूध्वजा जणू जळती, मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू डोल ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे श्री साक्षी वाटे. घोड्यावर खंड्या स्वार, हातात नंगी तलवार, खनखना करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत, पाडित वीर इथे आली. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू डोल ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे तिथे साक्षी वाटे. कडकडाकडाडी दिसली, शत्रूची लष्करे शिजली, मग कीर्ती रूपची उरली, हिंद भूमीच्या पराक्रमाची किती प्रीत झाली. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू डोल ढाळी, विळतील इथे शाहीर, लववितील मानावीर, तरू झरे ढालतील नीर, त्या दगडा फुटतील दिवा, कथा या कथा सकळ काळी. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू डोल ढाळी, रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू डोल ढाळी. अशा पद्धतीने झाशीच्या राणीचं चरित्र खूप मोठं आहे. एवढ्या वेळामध्ये ते बसवायचं म्हटल्यानंतर थोडीशी गडबड होते. आपण बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनी पुढे जाऊन पुस्तकं वाचायची, चरित्र वाचायचं, मग आणखी तुम्हाला ते चांगल्यापैकी कळेल. आणि दुसरी गोष्ट, आम्ही
बंडा महाराज कराडकरांच्या व्यसनमुक्त योग संघामध्ये काम करतो. माझ्याबरोबर आमचे परमस्नेही आणि बंडा सत्यांचे लाडके अनुयायी भागवत गुरुजी आलेले गेल्या वर्षी ते आपल्याकडे आले होते माझ्याबरोबर. पूर्वी कधीतरी त्यांनी मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्यापैकी कोणी असेल तसं मला नाही माहिती. तर त्यांना मी माझ्याबरोबर आल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि मला हे सांगायचं आहे की व्यसनमुक्त युवक संघाचं एक शिबिर आहे, ते 11 ते 15 मेच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये सेनापती कापसी या ठिकाणी आहे. आता तुम्ही सगळे लहान आहात, पण तुमच्यापेक्षा मोठे बंधू तुमचे भाऊ बहिणी कुणी असतील तर त्यांनी तिथं जायला काही हरकत नाही. 15 वर्षाच्या पुढे युवक युवतींसाठी ते शिबिर आहे आणि भंडाराच्या व्यसनमुक्तीचं काम करतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणि थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांनी पुढे जाऊन कुणीही कसल्याही प्रकारचं व्यसन करू नये ही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अगदी मोबाईलचं व्यसन सुद्धा नको आपल्याला. मोबाईलचं खूप व्यसन आहे आलं बरोबर, तर हे व्यसन सुद्धा आपल्याला लागलं नाही पाहिजे अशी अपेक्षा करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी ऐकण्याचा प्रयत्न केला.